भारतामधील उद्याच्या मॉकड्रिलमुळे जागतिक दक्षता वाढली। अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांचं मॉकड्रिलकडे लक्ष। हल्ल्याला तोंड देण्यासाठी भारताच्या गृह मंत्रालयाकडून देशव्यापी मॉकड्रिलचे निर्देश। श्रीनगरच्या दल लेक परिसरामध्ये एसडीआरएफकडून मॉकड्रिल। आपत्कालीन स्थितीमध्ये करण्यात येणाऱ्या उपायांचा मॉकड्रिलमध्ये समावेश। उद्या होणाऱ्या मॉकड्रिल संदर्भात नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होणार। नाशिकचे जिल्हाधिकारी मॉकड्रिलच्या तयारीचा आढावा घेणार। मॉकड्रिल कुठे आणि केव्हा करायचे या संदर्भात विचार केला जाणार। केंद्र सरकार बीएसएफला आणखी मजबूत करणार। बीएसएफला लवकरच 16 नव्या बटालियन उभारण्यासाठी मंजुरी मिळणार। तर बीएसएफमध्ये 17,000 नवीन कर्मचारी भरती होणार, सूत्रांची माहिती। देशासाठी लढायला तयार। जैसलमेरच्या सादेगावमधील मेंढपाळाचा निर्धार। युद्ध झाल्यास बीएसएफ जवानांसाठी जेवणाची व्यवस्थाही करणार। एआयएमआयएमचे प्रमुख अझरुद्दीन ओवैसी श्रीनगर दौऱ्यावर। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ओवैसी यांचा दौरा महत्वाचा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीची शक्यता। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। अहिल्यानगरमधील अहिल्याबाई होळकरांचं जन्मस्थळ असलेल्या चौंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। अहिल्याबाईंच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधत आजची बैठक। आजच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची उद्या बीड कोर्टामध्ये सुनावणी। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम राहणार उपस्थित। उद्याच्या सुनावणीवर सर्वांचं लक्ष।